जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर्स म्हणजे काय म्हणून इंटरेस्टिंग व्हिडिओ. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो पण आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग व्हिडिओ टिक केलेले. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला. प्रत्येकाला व्हिडिओ लाईक करायचं, आपल्या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न करता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. माझ्या डोळ्यातला रेशमी तोर तू, डोळ्यातला रेशमी तोर तू, माझ्या स्वप्नातला काजवा तू जणू. अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेल्या मित्रांनो, व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी एक तुम्हाला बीट बुक मा प्रिसेट आणि शिकेपीठ प्रिसेट असे 2 प्रिसेट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमॅप पेजला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला काहीसे ग्रुप क्रिएट करून दिलेले आहेत. 4 ग्रुप आणि 4 लिरिक्स आहेत. म्हणजे बीटनुसार सॉन्गच्या लिरिक्सनुसार बीट म्हणजे सॉन्गनुसार मी लिरिक्स देखील ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे ते पहिला अनहाईड करा. बघू शकता अनहाईड करून घेतो मी केक करून. अनहाईड केल्यानंतर सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला कसे ग्रुप क्रिएट करायचे व्यवस्थितरित्या सांगणार आहे. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच व्हिडिओ समजेल. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट ग्रुप 1वरती क्लिक करायचे. एडिट ग्रुपला जायचं आहे आणि ग्रुप दिसेल त्याच्यावर क्लिक करून एडिट ग्रुपला जायचं आहे. तुम्ही तर तुमचे देखील फोटो यूज करू शकता. जस्ट फोटोला सिलेक्ट करायचं आहे. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्यायला लॉक प्रेस करून ह्या दोन्ही रेक्टँगलच्या मध्ये घ्यायचं आहे आणि रेक्टँगल व्यवस्थितरित्या फोटो रेक्टँगलमध्ये ॲड करा. ॲड केल्यानंतर बॅक यायचं आहे. सिम्पली बॅक आल्यानंतर सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. स्टार्टिंगला आपल्या सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. जो काय आपण रेक्टँगलमध्ये इमेज ॲड केला तोच बॅकग्राऊंडला देखील करायचा आहे. जस्ट बॅकग्राऊंडच्या इमेजची अल्फा ऑपेसिटी सिम्पली 20% ठेवायची आहे. बघू शकता मी 20% केलेली आहे. 20% करायची आहे करेक्ट. बघू शकता. याला लॉंग प्रेस करून सिम्पली सॉन्गच्या म्हणजे ग्रुपच्या वरती घ्या. मी एक सर्व काही ग्रुप म्हणजे क्रिएट करून दाखवणारच आहे. अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता तोच फोटो मी बॅकग्राऊंडला देखील ॲड करत आहे आणि लॉंग प्रेस करून थ्रेडवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायला विसरायचं नाही. याची अल्फा ऑपेसिटी सिम्पली 20% ठेवा. लॉंग प्रेस करून म्हणजे सॉन्गच्या वरती घ्या. असे 4 ग्रुप देखील क्रिएट करायचे आहेत. मी पटापट ग्रुप क्रिएट करून घेतो. अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता आपण तिसरा फोटो देखील ॲड केलेला आहे. ह्याला थ्रेडवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करून याची अल्फा ऑपेसिटी काहीशी 20% ठेवायची आहे. 20% ठेवल्यानंतर लास्टचा फोटो इथं ॲड करायचा आहे. बघू शकता याची अल्फा ऑपेसिटी 20 ठेवायची आहे. करेक्ट 20 ठेवा. एकतर 20 तर ठेवा, नाही तर 30 तर ठेवा. कारण जे काही तुम्ही अल्फा ऑपेसिटी ठेवाल म्हणजे ते सर्व काही म्हणजे सगळ्या इमेजची एकच असली पाहिजे. बघू शकता झालेली आहे. तिथं आपली राहिलेली आहे. नाही हा इमेज वर आहे. लॉंग प्रेस करून खाली घेतलेला आहे आणि या ग्रुपमध्ये पण तो इमेज पटकन ॲड करत बघू शकता. हा इमेजला घेतलेला आहे. लॉंग प्रेस करून व्यवस्थित या इमेजला इथं सेट केलेला आहे. तर बघू शकता सेट केल्यानंतर सिम्पली बॅक यायचं आहे. बघू शकता. थांबा व्यवस्थित मित्रांनो ग्रुपमध्ये क्रिएट करून घेतो इमेज. बघू शकता मित्रांनो व्यवस्थितरित्या क्रिएट झालेला आहे. बघू शकता ग्रुप जरा लहान झालेला दिसेल, त्याला सिम्पली असं वाढवा. व्यवस्थितरित्या मित्रांनो आपण 4 ग्रुप देखील क्रिएट केलेले आहेत. जस्ट 9.15 नंतर एक बीटला एक इमेज ॲड करत जायचे आहेत आणि थ्रेडवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायला विसरायचं नाही इमेजला. म्हणजे इमेजची साईज देखील कमी असेल तर थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. बघू शकता मी पटापट इमेज ॲड करून घेतो. बघू शकता इमेज ॲड केल्यानंतर सिम्पली बॅक यायचा आहे. शिकेपीठ प्रिसेटमधला
पहिला 1 नंबरचा इथनं इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर बिटमॅप आल्याच्यानंतर होऊ शकता मी एक करून इमेजला देखील इफेक्ट पेस्ट करायचे आहे. लास्टच्या 4 इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. होऊ शकता लास्टच्या 4 इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. सिम्पली बॅग यायचा आहे. शिकेपेड प्रेशनमधला मी एक ओव्हरली इथनं व्हिडिओ दिलेला आहे, व्हिडिओ इफेक्ट. तर इथनं कॉपी लेअर केल्यानंतर बिटमॅपला 9.15पासून इथे एक बिटला इफेक्ट हा पेस्ट करा. एक्स्ट्रा पार्ट वाढवायचा आहे. याला साऊंड असेल तर म्यूट करा. ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन यांची लाईट डाऊनवर लिनियर डॉक इफेक्ट द्या. होऊ शकता सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. एक बिटला एक पेस्ट करा आणि एक्स्ट्रा पार्ट कट करा. बघू शकता मी एक्स्ट्रा पार्ट कट केलेला आहे. बघू शकता मित्रांनो काय सिम्पली अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली स्टार्टिंगलाच आपल्या सेकंडवरती क्लिक करून एक शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला गेला थ्रेडवरती क्लिक करून स्ट्रेंट फिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. होऊ शकता व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन एक नंबर ऑप्शन दिसेल. नंतर त्याच्यावर क्लिक करून इथे मित्रांनो आपल्याला बॉर्डर क्रिएट करायची आहे. व्यवस्थितरित्या मी मित्रांनो लिरिक्स देखील तुम्हाला म्हणजे सॉन्गनुसार मी ॲड करून दिलेले आहेत आणि विथ त्याला इफेक्ट देखील ॲड केलेले आहेत. ग्रुप व्यवस्थितरित्या मित्रांनो परफेक्टरित्या क्रिएट करा. म्हणजे व्यवस्थितरित्या इमेज ॲड करा आणि पुढचे देखील व्यवस्थित इफेक्ट पेस्ट करा. तर व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर्स ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओचं रेझोल्यूशन 1080 पिक्सल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तो पण चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.